कृष्ण 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 हरे हे जोडलं ऑन आहे ना. आज आपण जीव या तत्वाचा विचार करणार आहोत. आणि जीव या तत्वाचा विचार करण्याचं एकच कारण आहे, मुख्य कारण, की परमार्थामध्ये मोक्ष शब्दाचा अर्थ जीव ब्रह्मैक्य असं सांगितलं आहे. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य, त्यांच्यातला अद्वैत हा परमार्थशास्त्राचा मुख्य शिकवणीचा विषय आहे. ते शंकर अद्वैत वेदांत ज्याला म्हणतात, त्यांच्या दृष्टीने विचार केला तर जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य हेच मोक्षाचं स्वरूप आहे. आता ब्रह्म एक समजून घेतल्यानंतर बरोबरीने आपण ब्रह्म समजून घ्यायचा प्रयत्न केला, अजूनही करू. तर आता दुसरा जो घटक आहे जीव, एक होणारा जो दुसरा घटक आहे जीव, त्याच्या संबंधी काहीतरी विचारपाळ केला पाहिजे. एक लक्षात ठेवूया आपण की आपल्याला जन्माला येताना, हे शरीर आपल्याला मिळताना, कुणी आपल्याला हा जीव तुला दिला, हा आत्मा तुला दिला असं म्हणत नाही. तसं म्हणणारा कुणीच नाही. हे खूप लक्षात ठेवायचं. शास्त्र आहे, शास्त्र ही सिस्टीम आहे. आणि हे जी शास्त्र आहे किंवा सिस्टीम आहे, ही शास्त्रकारांनी बसवून दिलेली घडी आहे. ती घडी जी आहे ही नेहमी ॲज अ रूल कृत्रिम आहे. आणि कृत्रिम असल्यामुळे हे कुणी आपल्याला तसं दिलेलं नाही किंवा त्यासाठी आम्हाला काही वेगळे प्रयत्न करायला लागले नाही. तर ते तिथे असतं, जे काय असतं आतमध्ये चैतन्य जे असतं त्याला आत्मचैतन्य म्हणावं. आणि दुसरं जे आहे ते शरीराशी धरून जे राहतं तर जीवचैतन्य म्हणावं. तर हळूहळू जास्त विचार करूया. आत्मचैतन्य असा एक शब्द आहे, कूटस्थ चैतन्य असा दुसरा शब्द आहे, आणि इकडे जीवचैतन्य असा एक शब्द आहे. व्यवहारामध्ये आपण नुसता आत्मा म्हणतो किंवा जीव म्हणतो, व्यवहारापुरते बरोबर आहे. पण परमार्थामध्ये वेदांतशास्त्रात विचार करताना दोन्हीमध्ये चैतन्याचा समावेश करावा लागतो. आत्मचैतन्य, जीवचैतन्य किंवा कूटस्थ चैतन्य. आणि कूटस्थ शब्दाचा अर्थ असा होतो ऐरण. कूटस्थ शब्दाचा एक अर्थ आहे ऐरण, त्याला आत्मा म्हणायचा. आत्ता आपला विषय चालला तो आत्म्यात चालला आहे, कारण जीवाचा विषय सांगण्यापूर्वी आत्म्याचा सिस्टीममधला जो विचार आहे तो नीट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ऐरण ज्याला म्हणतात, तर ऐरण जसे असते, सोनार दागिने घडवताना आयरन वापरतो, तर त्यावरती दागिने घडवतो, तो दागिना सोन्याचा आहे का चांदीचा आहे, त्याचा मालक कोण आहे, त्याची किंमत किती आहे, या सगळ्या घडामोडींबरोबर हा जे आयरन असते ती पूर्ण अलिप्त असते. म्हणजे मालक कोणता आहे, धातू कोणता आहे, आकार कोणता आहे किंवा दागिना कोणता तयार होणार आहे याच्याशी काही त्याला देणं घेणं नसतं. असे एकदम अलिप्त असते, त्याला आयरन म्हणतात. तो स्कूट म्हणतात त्याला. आणि असे जे ऐरण असते त्या ऐरणेप्रमाणे हा कूट चैतन्य, कूटस्थ चैतन्य असतो. याचा अर्थ असा होतो की आपले जे शरीराचे भाव चालतात, मनाचे भाव चालतात, या व्यवहाराशी त्याचा काहीही संबंध नसतो. आणि असा जो कशाशी संबंध असलेला आत्मा आहे त्याला कूटस्थ असं म्हणतात. आता हे सांगायचं एकच कारण आहे, आपण जीवन जगताना आपल्यामध्ये जी आसक्ती निर्माण होते किंवा कर्तृत्व निर्माण होतं. दोन शब्द आहेत, मी करता आहे एक भावना, आणि जे आपण करतो त्याच्याविषयी आसक्ती निर्माण होणं किंवा त्याच्याविषयी द्वेष निर्माण होणं, राग किंवा द्वेष दोन्ही काहीतरी असतं. हे होऊ नये ह्या हेतूने अशा तऱ्हेची रचना शास्त्रकारांनी केलेली आहे की मी करतो माझ्यामुळे झालं, मी नसतो तो होणार नाही, माझ्यामागे कसं होणार, असे विचार आपल्या सर्वांच्या मनामध्ये येतात. आणि असेच विचार आहेत, हे सगळे विचार वेदांत शास्त्राच्या विरुद्ध आहेत. मी केलं होतच नाही, माझ्या सत्तेवर म्हणजे आत्मस्वरूपाच्या सत्तेवरती झालं. आत्मस्वरूपाच्या ऐरण आहे, त्या ऐरणावर जीवचैतन्य सगळी कृती केल्या. आता हे दोन गोष्टी लक्षात घ्यायची गरज आहे. करणं जे असतं ते जीवाचं असतं आणि तटस्थ राहणं हे आत्म्याचं असतं. मगाशी जे सांगितलं मी झालं, माझ्यामुळे केलं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी जीव बोलत असतो, आत्म्यातलं काही बोलत नाही. आणि असा जो जीव आहे तो जीव देहतादात्म्यामुळे, मी देह या कल्पनेमुळे आणि भूताचं जग सत्य आहे या दोन कल्पनेमुळे या पद्धतीचं बोलणं बोलत असतो. मी केलं, माझ्यामुळे झालं, मी नसतो तर होणार नाही, त्याच्या पलीकडे अगदी वेळा असेल तर माझ्या मागे कसं होणार. अशा अर्थ असं की हे जे सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला बंधनात टाकणाऱ्या गोष्टी आहेत. आणि या बंधनात टाकणाऱ्या गोष्टी आहेत त्यापासून आपल्याला जर अलिप्त राहायचं असेल, बाजूला व्हायचं असेल, तर ही वाटणी माहीत पाहिजे की खरा जो आत्मा आहे, खरा जो मी आहे तो आत्मरूप आहे आणि कल्पित जो मी आहे तो जीवरूप आहे. सगळ्या गोष्टी ज्या घडामोडी घडतात त्या जीवाकडून घडतात, आत्म्याकडून एकही घडामोड घडत नाही.
घडामोड शब्दाचाच अर्थ आहे घडणं आणि मोडणं, आणि घडणं आणि मोडणं ज्यात असतं त्याला घडामोड म्हणतात. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणतेही घडणं आणि मोडणं होत नाही, ते जसं असतं तसंच असतं फक्त, आणि ते एकच आहे फक्त. हे एकच असताना, आत्मस्वरूप एकच असताना त्याच्यावर होते प्रचंड पसारा जो दिसतो आपल्याला, हा सगळ्याचा विश्वाचा पसारा आहे, हा मायेचा पसारा आहे. त्याविषयी आत्ता नको बोलूया. आता एकच विचार करायचा मुख्य गोष्ट की जीव चैतन्य, आत्मचैतन्य असे दोन चैतन्य आहेत, आणि सगळं जे करणं असतं ते जीवाचं असतं. आता मी हे असं कोण म्हणतो? जीव म्हणतो, आत्मा म्हणत नाही. पण काय झालं आहे की आत्मा जो आहे त्या आत्म्याला सगळं कर्तृत्व आम्ही चिकटवलं आहे, आणि आत्म्याला कर्तृत्व चिकटवल्यामुळे आपल्याला अशी भावना होते की आत्मा सगळं काय करतो. आणि हा जो फरक आहे तो घडवून आणण्यासाठी किंवा त्या फरकाला चांगली हे देण्यासाठी, ऑथेंटिसिटी देण्यासाठी जीव नावाची एक आणखी कल्पना शास्त्रकारांनी बघितली. मी सुरुवातीला बोललो की जीव नावाची गोष्ट मला कुठे दिलेली नाही, आत्मा नावाची गोष्ट मला कुठे दिलेली नाही, ती उपजत आहे. आता या संबंधी एक उदाहरण घेऊया की समजा एक 10 मडकी आहेत, त्या 10 मडक्यामध्ये स्पेस असते. ते स्पेस जी असते ती मडक्यात कुठे भरलेली असते का? जशी फुग्यामध्ये हवा भरतात तशी त्या मडक्यामध्ये स्पेस म्हणजे पोकळी भरलेली असते का? तो भरलेली नसते. तुम्ही उलटाच आहे की त्या पोकळीमध्ये आपण मडकी बांधतो, मडकी तयार करतो. आता हे जर नीट लक्षात ठेवलं तर देहामध्ये आत्मा शिरत नाही, तर असलेलं आत्मस्वरूप जे व्यापक आहे त्या आत्मस्वरूप असलेल्या व्यापक आत्मस्वरूपामध्ये हे शरीराची निर्णय आहेत ही काही उत्पन्न होतात, काही काळ टिकतात, काही वेळा जातात. हे जे आहे हे जर लक्षात घेतलं तर आत्मा सर्वांच्याच व्यापून आहे, खरं आहे, पण तो कशातच चिकटलेला नाही आपल्याला कळतं. हा जो आत्मा आहे त्या अज्ञानामुळे जेव्हा मीच सगळं करतो, माझ्यामुळे झालं, मी नसेल तोडा वगैरे म्हणतो, तर त्याच आत्म्याला जीव असं म्हणतात, त्याला जीवचैतन्य असं म्हणतात. ते आत्मचैतन्य, कुटस्थ चैतन्य, जीवचैतन्य आहे. आणि जीवचैतन्य जे आहे, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य झालं, जीवाला जेव्हा कळतं मी ब्रह्म आहे, त्यावेळेला मोक्ष ज्याला म्हणतात तो मोक्ष होऊन जातो. पण ते कळणं जे आहे ते नुसतं बौद्धिक नसावं. परमार्थामध्ये जाऊन गोष्टीचं खूप महत्त्व आहे. परोक्ष ज्ञान असतं, आपण आता खूप स्वप्न घेऊ, वाचू, ऐकू आणखीन कुठे कुठे, हे सगळं जे असतं हे परोक्ष ज्ञान असतं. आणि परोक्ष म्हणजे प्रत्यक्ष जे नसतं ते, आणि अपरोक्ष म्हणजे अनुभवाचं जे ज्ञान आहे त्याला अपरोक्ष म्हणतात. ऐकण्याचं ज्ञान, वाचण्याचं ज्ञान जे आहे त्याला परोक्ष म्हणतात. आणि परोक्ष ज्ञान भरपूर झालं ते पंडित तयार होतो, विद्वान तयार होतो, उत्तम साधक तयार होतो. पण जोपर्यंत त्या परोक्ष ज्ञानाचं रूपांतर अपरोक्ष ज्ञानात म्हणजे अनुभवात होत नाही तोपर्यंत तो साधकच राहतो किंवा तोपर्यंत तो पंडितच राहतो. आणि हे लक्षात ठेवल्यानंतर जीवाला असा अनुभव घेण्याची अतिशय आवश्यकता आहे की मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे असा अनुभव घेतला तर जीव मुक्त झाला असं म्हणतात. म्हणजे कसा? तर त्याचे जे समज असतात, त्याचं जे अविद्या नावाचं जे बंधन आहे, अज्ञान नावाचं जे बंधन आहे, त्या अविद्येतून तो सुटतो. सुटका कशातून असते? मोक्ष कशाला म्हणतात? सुटकेला. सुटका म्हणजे सुटका. तर सुटका कशातून असते? एक, देहदारातून सुटका, मी शरीर आहे या भावनेतून सुटका. 2, मी करता आहे, भोगता आहे या भावनेतून सुटका. 3, हे जग सत्य आहे, ते आहे, जे जसं दिसतं तसंच आहे, सत्य आहे. हा जो भ्रम आहे त्या भ्रमातून सुटका. अशा पद्धतीने जीव मुक्त होतो. म्हणजे होतं ते काय नेमकं? तर त्याला जे भ्रम असतात ते भ्रम त्याचे निवृत्त होतात. ते भ्रम निवृत्त झाले की जो मूळचा जो आत्मा आहे तो आत्मा जसा आहे तसा तो होऊन जातो, नवीन काही घडत नाही. मोक्षामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की माझ्यात काही नवीन काही घडणार नाही. जे चुकीचं घडलेलं आहे सगळं चुकीचं घडलेलं दुरुस्त होईल, पण प्रत्यक्षात नवीन काय होणार नाही. म्हणून आपल्याला ज्ञान होतं असं आपण म्हणतो त्या जास्त नवीन काही मिळालेलं नसतं, वेगळं काही मिळालेलं नसतं, कारण तिथं मिळवणारा शिल्लक राहत नाही. परमार्थामध्ये काही काही गोष्टी जरा गूढ वाटतात, ही गोष्ट खरी आहे. आणि आत्मा जो आहे तो मिळवणारा नाही आहे. आत्म्याला आत्मज्ञान झालं असं म्हणणं हा मोठा दोष होऊन जातो, बोलण्यातला दोष आहे. आत्म्याला आत्मज्ञान होणं शक्य नाही. मग आत्मज्ञान मनाला होतं का? नाही होत. बुद्धीला होतं का? नाही होत. का बरं होत नाही? एकच कारण आहे, हे जे सगळे तत्व आहे ती 5 महाभूतांची आहेत आणि ते अचेतन आहे. अचेतनाला ज्ञान होण्याची शक्यता नाही. जे ज्ञान चेतनालाच होतं. मग चेतन कोण आहे? याच्यामध्ये जीव चेतन आहे. ज्ञान कोणाला होतं? जीवाला होतं. आता हे एकदा पक्की घडी जर असली तर मग आपल्याला हळूहळू पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास सोपा होता. चेतन आणि अचेतन या दोनमध्ये फरक जो आहे तो फरक थोडा समजून घ्या. जे अचेतन असतं ते स्वतःलाही जाणत नाही, दुसऱ्यालाही जाणत नाही, त्याला अचेतन म्हणतात. जे स्वतःलाही जाणतं, दुसऱ्यालाही जाणतं, त्याला चेतन म्हणतात. तर चेतन आणि अचेतन असं फरक आहे.
शास्त्र सांगतं सृष्टी जी आहे ही जडचेतनात्मक आहे, की ती जी सृष्टी आहे ती अनंत अचेतन पदार्थाने भरलेली आहे. दगड धोंडे विटा वगैरे कितीतरी गोष्टी आहेत, हवा पाणी सगळं ह्या अचेतन गोष्टी आहेत. त्यांना स्वतःचंही ज्ञान नसतं, दुसऱ्याचंही ज्ञान नसतं. उदाहरणार्थ एक दगड बघूया, तो दगड मी दगड आहे त्याला कळत नाही आणि तो स्वतःलाही जाणत नाही आणि तो दुसऱ्यालाही जाणत नाही कोणाला. किंवा दगड असं म्हणत नाही माझ्या शेजारी 2 दगड आणखी आहे असं तो म्हणत नाही कधी. आणि म्हणून तो स्वतःलाही जाणणं न जाणणारा दुसऱ्याला जाणणारा असा कुठे असतो त्याला अचेतन जड असं म्हणतो. आणि स्वतःला जाणतो तर मी उदाहरणार्थ मी चेतन आहे, मी आहे मला कळतं, माझ्या भोवताली कोण कोण बसलं तेही मला कळतं. हा जडचेतन विवेक म्हणतात त्याला शास्त्रामध्ये. आणि असं जडचेतन विवेक आहे. वास्तविक खरं पाहिलं हे जे जडपदार्थ आहेत हे जडपदार्थामध्ये सत्य तत्व व्यापून असतं, आत्मा व्यापून असतं, ब्रह्म व्यापून असतं. पण आपण व्यवहाराची सोय म्हणून असं बसवलं आहे. एक माऊलींची ओळी प्रसिद्ध आहे, जडाजडी अंशी ठाठ आहे तिसरीची ते चेतनागा तुळशी लटिके नाही. जड अजड जड चेतन 2 मध्ये जी चैतन्य व्यापून आहे ती चैतन्याचा अर्जुना तुझ्यापाशी आहे, तू ते चैतन्य आहेस असं भगवान अर्जुनाला सांगतात. त्याचा अर्थ असा होतो की जडामध्ये आणि चेतनामध्ये आपण ज्याला सोय म्हणून व्यवहारात अचेतन म्हटलं आणि सोय म्हणून चेतन म्हटलं, जरी सोय म्हणून ते बरोबर असलं तरीसुद्धा प्रत्यक्षामध्ये व्यापक ब्रह्म असल्यामुळे ते कुठेतरी आहे कुठेतरी नाही असं नाही, कुठेतरी कमी आहे कुठेतरी जास्त आहे असंही नाही. आणि ह्या पद्धतीने विचारलं बरोबर बसले सगळे तर हे बरोबर मी सांगतो खरं. पण या सगळ्या घड्या बसेपर्यंत खूप वेळ लागतो आणि या सगळ्या घड्या बसल्या एकदा की मग साधना खूप सोपी होईल. म्हणून तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जीवचैतन्याविषयी बोलतो आणि जीवचैतन्य आहे त्या जीवचैतन्याचे काही हे बसवलं सिस्टीम बसवले शास्त्रकारांनी. अर्थात असं आहे की त्याला वाद असं म्हणतात. आणि वाद शब्दाचा अर्थ आपले घरोघर चालतात ते नव्हे, तर वाद शब्दाचा अर्थाच आहे ती सिस्टीम बसवून दिलेली घडी. यापेक्षा वादाला काय अर्थ नाही. मी एक घडी असं सांगते की एक आभासवाद आहे, एक बिंब प्रतिबिंबवाद आहे आणि दुसरा अवच्छेदवाद आहे. आता नावं आपलं सांगून ठेवलेली म्हणजे याचा अर्थ असा नाही की एक जीव आहे तो आभासवाद असा आहे, दुसरा आहे तो प्रतिबिंबवाद असा आहे, तिसरा आहे तो अवच्छेदवाद असा आहे. म्हणजे सिस्टीम जरी 3 असल्या तरी जीव एकच असतो. ज्याला ज्याला जसं जसं आकलन झालं तसं तसं त्याने ती घडी बसवली आणि आपापले संप्रदाय निर्माण केले. आपलं एक आश्चर्य वाटेल की भगवान शंकराचार्यांचे जे शिष्य आहेत त्या शिष्यांमध्ये सुद्धा सिस्टीममध्ये फरक आहे. एक म्हणतो जीव एकच आहे, दुसरा म्हणतो जीव अनेक आहेत. आता वास्तविक रिकन्साईल होऊ शकतं याचा अर्थ असा त्यामध्ये काही फार भेद नाही आहे. उदाहरणार्थ मगाचा जे एक जीव आहे मडकी जी आहे, जितकी मडकी तितकी स्पेस आहे का, यातली एक स्पेस यातली एक स्पेस असं नाही आहे. तर स्पेस एकच आहे. मडक्यावर जास्त लक्ष दिलं तर अनेक जीव ठरतात. ह्याच्यावर जास्त लक्ष स्पेसवर लक्ष ते एक जीव आहेत. असं का म्हणायचं, एक मडकं फुटलं तरी स्पेशल आहे, ती स्पेस काही कुठे मडक्याबरोबर जात नाही. पण तरीसुद्धा त्या सिस्टीम चालू आहेत, ते संप्रदाय चालू आहेत आणि अशा पद्धतीने चालतं. आता असं जरी चालत असलं तर सर्वात सोपं आहे कुठली सिस्टीम कुठली आपल्याला समजून घ्यायला सोपी आणि पटायला सोपी अशी जी सिस्टीम आहे ती सिस्टीम आपण घ्यावी, ती वापरावी आणि वापरून त्याचा उपयोग करावा आणि सगळ्या सिस्टीमची नावं विसरून जावी. हे परमार्थामध्ये हे खूप लक्षात ठेवायचं. हे जे सगळ्या सिस्टीम्स आहेत, शब्द आहेत, इतके भारदस्त असतात की मी ते शब्द उच्चारल्यानंतर लोकांना असं वाटतं काय माणूस हा ज्ञानी आहे, मोठा विद्वान आहे. आणि लोकांना जेव्हा असं वाटायला लागतं तेव्हा मलाही वाटायला लागलं की हे शब्द जपावेत आणि हे सगळे सांगायला हवेत, लोकांकडून वाहवा करून घ्यावी असं तरी वाटायला लागतं. परमार्थामध्ये साधना करताना पिटफॉल ज्याला म्हणतात ते पुष्कळ असतात आणि हे सगळे पिटफॉल संतांमध्ये नीट लक्षात आणून देतात. हे तो एकच आहे की शब्दज्ञान असंच पाहिजे, पण शब्दज्ञान जे सांगतं त्या सांगितलेल्याच्या ठिकाणी एकरूप आले पाहिजे. एकनाथ महाराजांनी श्रीगुरूंचं एक लक्षण केलं, जो शब्दज्ञाने पारंगतो ब्रह्मानंदे सदा डोलतो शिष्य प्रबोधने समर्थो याचा उचित निजव आहे. त्याचा अर्थ असा होतो की श्रीगुरू जे आहेत ते हे जे वेदांतशास्त्र आहे त्यात प्रवीण असलेच पाहिजे. पण नुसतं वेदांतशास्त्र तर प्रवीण असून चालत नाही. ते वेदांतशास्त्रातलं जीव आणि ब्रह्म यांचा ऐक्य ज्यांना अनुभव आहे ते अनुभवलं पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट अनुभवलं नाही नुसतं पंडित होतो श्रीगुरू होत नाहीत ते. ही जी काही फरक आहे एकदा आपल्याला करून दिलं हे खूप लक्षात ठेवा आणि ती जबाबदारी ओळखावी.
आणि जबाबदारी ओळखायची कोणासाठी माझ्या आधीच आहे. एक परमार्थाचा विषय नेहमी सांगावा लागतो. मी जो परमार्थ करतो, साधना करतो, ती माझ्या श्रीगुरूंसाठी करत नाही, देवासाठी करत नाही, कोणासाठीही करत नाही, ती माझ्यासाठी करतो. आणि हे जर लक्षात राहिलं नाही तर कुणासाठी तरी परमार्थ असा जेव्हा त्याचा हा होऊन जातो तेव्हा ते परमार्थ एक मिरवण्याची गोष्ट होते. आणि फार मोठा पिठफॉल आहे हा परमार्थामध्ये मिरवण्यासारखा. त्याला लोकेशन म्हणतात. असं लोकेशन समजायला असतं, लोकांनी मला मोठं म्हणावं, लोकांनी मला विद्वान म्हणावं, लोकांनी मला मोठा ग्रंथकर्ता म्हणावं वगैरे वगैरे. हे जे सगळे थाट आहे, हे थाट फार त्रासदायक आहेत परमार्थामध्ये. लक्षात येत नाही. याचं कारण आहे माणूस त्यात रमून राहतो, त्यात रमून राहतो. आणि त्यात रमून राहिला की तो परोक्ष ज्ञान होतो, अपरोक्ष ज्ञान त्याच्या वाट्याला येतच नाही. आणि हे सगळं माहीत असणं ही गोष्ट परमार्थात फार आवश्यक आहे. आता आपण आत्ता जीवासंबंधी एक जो वाद आहे, म्हणजे जी सिस्टीम आहे, त्या सिस्टीमचा विचार करूया. त्यासाठी मी एक थोडं डेमो झाला होता नव्या भाषेत. नव्या भाषेत डेमॉन्स्ट्रेशन म्हणायला परवानगी नाही आहे, ते डेमोच म्हटलं पाहिजे, तर ते कळतं. म्हणजे नवीन मुलांना नुसतं डेमॉन्स्ट्रेशन म्हटलं म्हणजे काय असं विचारतात. असं आपण थोडा डेमोचा प्रयत्न करूया. आणि हा जो डेमो आहे यामध्ये जो कशासंबंधी आहे तर आभासवादासंबंधी आहे. आभासवाद या नावाचा वाद आहे. म्हणजे काय आभास, कशाचा आभास, हळूहळू विचार करूया. आणि विचार करून हा जी ही सिस्टीम आहे त्या सिस्टीम वापरायची कशी आहे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते एकदा वापरली नीट किंवा आपलं जे काम आहे ते होऊन जातं आणि सिस्टीम विसरून जाते. आता याला समर्थ रामदास स्वामी म्हणतात, साध्य होता साधनाचा ठाव नाही. ज्या क्षणी मला जे साधायचं ते साधून जातं त्या क्षणी साधना जे ते घडूनच पडतं. याचा श्रद्धा नावाचं एक साधन आहे, तेही घडून पडतं. अशी जी सिस्टीम आहे ती एक सिस्टीम साधन आहे, तेही घडून पडतं. हे सगळं गळून पडणं हे भूषणास्पद आहे. आता हे कसं आहे, भूषणासंबंधी जी कल्पना आहे त्या कल्पना शास्त्र आणि आपण यात फरक पडतो. म्हणजे गळून पडणं सगळं हे आवश्यक आहे. अर्थात काम झाल्यावर गळून पडावं. ज्यांचं कधी मिळालेलंच नसतं गळून पडणं शब्दाला काय अर्थ नाही. तरी मिळवलं पाहिजे. आणि मिळवल्यानंतर त्या शास्त्राचा उपयोग झाला की मग परवा मी इथं म्हणालो, यू नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट. गेट द रिझल्ट म्हणजे त्या सिस्टीमने मला जे दिलं पाहिजे ते मिळवायचं. आणि ते मिळेपर्यंत सिस्टीम सुटायची नाही. एक सिस्टीम कुठली तरी झाली, ही कथी असा विचार करत बसायचं नाही. सर्व संतांनी ही सिस्टीम धरली आहे. पंचदश नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ही सिस्टीम सांगितलेली आहे. आणि ही सिस्टीम जर आपण नीट लक्षात घेतली तर आपल्याला जीव ब्रह्मैक्य म्हणजे काय ते आपल्याला कळतं. आणि ते कळावं या उद्देशाने हे चाललं आहे. जीव जो आहे तो अल्पज्ञ, अल्पसाक्षी, अल्पसामर्थ्यवान आपण पाहिलं परवा. जो कोण तो तसा आहे त्या जीवाला अल्पसामर्थ्याचं सर्व सामर्थ्य संपन्न व्हायचं नाही आहे. तर त्याला सामर्थ्य हा शब्दच तोच इररिलेव्हंट होऊन जातो. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी सामर्थ्य नावाचा शब्द इररिलेव्हंट होऊन जातो. आणि ईश्वराच्या ठिकाणी सर्व सामर्थ्य आहे, हा अल्पसामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य रहित आहे. आता इथेच तर पंचायत सगळे चमत्कार घडतात ते कोणाकडून घडतात, आत्म्याकडून घडत नाही. जो काही जीव असतो त्या जीवाने एक विशिष्ट उंची गाठलेली असते. ती उंची गाठल्यानंतर त्याला ते चमत्कार होतात किंवा त्याला ते चमत्कार करता येतात वाटेवर. पण काय आहे, त्या चमत्काराचं जे साम्राज्य असतं त्या साम्राज्यामध्ये आम्ही अडकून पडलो तर मुख्य जो चमत्कार आहे, फार मोठा चमत्कार, या सगळ्या चमत्काराला आधारभूत असलेला चमत्कार जो आहे तो जीव ब्रह्मैक्याचा आहे. त्या जीवाला मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे असा साक्षात अनुभव आला पाहिजे, प्रत्यक्ष अनुभव आला पाहिजे. शाब्दिक ज्ञान नाही, प्रत्यक्ष अनुभव. या अनुभवाचं मजेशीर गोष्ट आहे. ज्याला अनुभव येतो त्याला मला अनुभव आला असं सुद्धा वृत्ती राहत नाही. परमार्थामध्ये शेवटचा जो भाग आहे तो समजून घ्यायची फार गरज आहे. भले आम्ही त्याच्या जवळपास नसू किंवा असू, पण प्रत्यक्ष व्हायचं आहे काय हे नक्की माहीत पाहिजे. म्हणून ज्याला जीव आणि आत्मा यांचा ऐक्याचा अनुभव येतो त्याला मला असा अनुभव आला असं कळत नाही. आणि असं नाही कळलं तर उपनिषदात सांगितलं नाही. शिष्य श्रीगुरू प्रश्न विचारतात, आत्मा म्हणजे काय समजावून सांगा. तर श्रीगुरू त्याला म्हणतात, तोच कसा समजावून तुला कसा समजून जावं मला कळत नाही. आता असं जर उत्तर एखाद्या गुरुने दिलं माझ्यासारख्याने समजा तर लोक म्हणजे त्याला काही कळतच नाही आहे, याच्याकडे कशाला जायचं असं तरी. मग असं घाबरणारे गुरु होते ना ते. समजा मी असं सांगितलं त्यामुळे शिष्य निघून गेलं तर काय करायचं, अशा पद्धतीने शिष्याची विवंचना करणारे ते नव्हते. शिष्याने श्रीगुरूंची विवंचना करावी आणि मग त्यांना विचारावं. यांनी विचार उलटी विवंचना नाही करायची. आणि अशी उलटी विवंचना सुरू झाली की त्यात व्यवहार येतो. परमार्थात कित्येक गोष्टी अशा आहेत. आता समजा माझ्याकडे एक पेशंट आला, डॉक्टर होतो मी,
मी जर त्याला सांगितलं तुला काय होतं हे मला कळत नाही, तर तो मला पुन्हा कडे येणार नाही, पुन्हा माझ्याकडे झाली दुसरीकडे जाईल. हे जसं व्यवहारात आहे तसंच इकडे मला आत्मज्ञान सांगा असं एखाद्या शिष्याने म्हटलं, आणि शिष्याने गुरुने असं जर उत्तर दिलं आत्मा म्हणजे काय हे मला सांगता येत नाही, तुला तर समजावून सांगताच येत नाही असं उत्तर दिलं, तर शिष्य निघून नाही केलोपदेशातला विषय की आत्मा कसा आहे तुला मला सांगता येत नाही असा विषय आहे. आता हे सांगण्याचं एकच कारण आहे, यामध्ये व्यावहारिक दृष्टीने काही मिळवायचं नसतं, म्हणजे व्यावहारिक दृष्टीने काही मिळण्यासाठी काही केलेलं नसतं, तर मिळतं. ज्याचं प्रारब्ध असेल कोणाचं ज्याचं त्या प्रारब्धानुसार ज्याला मिळायचं ते मिळतं, ज्याला नाही मिळायचं तर नाही मिळत. तिकडे सुद्धा प्रारब्ध चालतात. असा हा विषय जो आहे मग वेगळा विषय नाही. आपला आत्ता विषय चालला आहे की जीव चैतन्य म्हणजे काय ते समजून घ्यायचं, जीवात्मा म्हणजे काय ते समजून घ्यायचं, आणि ते समजून घेतल्यानंतर त्याचा आत्मचैतन्याशी ऐक्य कसं आहे ते जरा समजून घ्यायचं. एक ज्ञानेश्वरीत ओवी आहे, हा सुंदर ओवी आहे. परतोनी पाठीपुढे ठाके आपण पे देखे देखत हे ओळखे म्हणे तत्व हे मी. अशा तरी फार छान ओवी ज्ञानेश्वरीमध्ये. आता एखादी ओवी छान आहे एखादी ओवी छान नाही असं कोण ठरवणार, पण असं ज्या वेदांताच्या ओव्या असतात परमाच्या ओव्या असतात त्या आपल्याला छान वाटतात. परतोनी पाठीपुढे ठाके आपण पे देखे देखत हे ओळखे म्हणे तत्व हे मी. हे मी आहे असं तो जाणतो. आता ही फार संदिग्ध आहे. परतोनी पाठ्या बघे कोण परततो, कुठून परततो, या प्रश्नांची उत्तर मिळाल्याशिवाय ही ओवी कळणारच नाही. परततो कोण, कुठून परततो तो, बरं परतून जातो कुठे. परतोनी पाठीमागे टाके, पाठीमागे जातो. पाठीमागे म्हणजे कुठे व पुढे म्हणजे कुठे. मग पाठीमागे आणि पुढे यात काय फरक. आमचे जे व्यवहारातले अर्थ आहेत पाठीमागे आणि पुढे असा अर्थ तिथे लावता येईल का. तो परतोनी पाठीमागे आपण पे देखील. आता हे जे इथे बघितलं हे चरण आहेत त्यात दोन आपण आहेत, एक आपण एक आपण पे. म्हणजे आपणच आपल्याला पाहतो, आपणच आपल्याला पाहतो. एक जे पाहणार आहे तो जीव आहे, आणि ज्याला तो पाहतो तो आत्मा आहे. आपण पे देखील म्हणजे आपल्याला स्वतःला. आपण पे म्हणजे स्वतः, म्हणजे मीच मला पाहतो. यातला मी जो आहे तो पाहणार आहे, म्हणजे मला जे आहे ते जे पाहायचं असतं ते आहे. आणि असा पाहतो शब्द असा होतो तो त्यामध्ये विलीन होऊन जातो. तो त्यात विलीन झाला की काम झालं असतं. आपण पे देखील, आणि असं म्हणतो देखत की ओळखे, बघितल्याबरोबर म्हणतो ते मी आहे. त्याला आपण सोहम म्हणतो. श्रीगुरु मला समजून सांगतात ते तू आहेस. आणि शिष्य जो आहे तो ते तू आहेस असं नाही म्हणत, तो म्हणतो ते मी आहे. असा ध्येय कसं आहे, शिकवणं जे असतं ते द्वितीय पुरुष असतं आणि अनुभव असतो तो प्रथम पुरुष असतो. तेव्हा श्रीगुरु मला तत्वम असे सांगतात, पण मी मात्र सहा अहम सोहम असं रूपांतर करून घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये आणखी एक कॅच आहे. समर्थाने त्याचं स्पष्टीकरण दिलं की तत्वमसी हे महावाक्य आहे आणि ते श्रीगुरूने शिष्याला सांगायचं आहे, पण त्याचा जप नाही करायचा. आमची काय आहे, सर्व साधकांची एक सवय असते बहुतेक करून जे हातात येईल ते सगळं जपात घालायचं. ह्याचा जप करा, त्याचा जप करा, इतका जप करा, तितका जप करा, असं सगळं जपात घालायचं. हा जो विषय आहे हा जप करण्याचा विषय नाही, समजून घेण्याचा आणि बुद्धीत निश्चित ठसण्याचा विषय आहे. काही गोष्टी परमार्थामध्ये अशा असतात तर ते असाच असतात, त्याला पर्याय काय नाही. असं आहे आणि ते असंच आहे. मग ते नाही झेपत वा नका झेपत तुमचा प्रश्न आहे. झेपतं मग फार छान उत्तम झालं. मला झेपत नाही म्हणून त्यात काहीतरी सवलत घ्यायची किंवा काहीतरी ते डायल्युशन करायचं असं नाही जमत. ते आता किती शिस्त आहे. परमार्थात सुद्धा डिसिप्लिन म्हणतात तसे आहे की मला जे झेपत नाही ना झेपलंच पाहिजे. झेपण्यासाठी जी तयारी करायला पाहिजे ती तयारी केलीच पाहिजे. जी तयारी न करता मी जर ते सोडून गेलो होतं कुठेतरी अर्धवट तर मग फजिती होत जाईल. म्हणून मुद्दा चालला परतोनी पाठीवर ठाके आपण पे देखत हे ओळखे, बघितल्यावर म्हणतो हे मी आहे. आणि हे मी आहे म्हटल्यानंतर त्याला पुन्हा पुन्हा हे मी म्हणावं लागत नाही. ते समर्थांचे एक विचार आहे. तत्वमसी महावाक्य उपदेश भला, तरी त्याचा जपनही बोलला ते तर विचारच केला पाहिजे साधक. मग इतकी छान होई आहे विचार अभ्यास करणाऱ्यांसाठी. परत ओळी पाठीवर एक ओळी झाली आणि तत्वमसी महावाक्य उपदेश भला, की तत्वमसी जे महावाक्य आहे त्या श्रीगुरूंच्या मुखातून आलेला उपदेश असतो तो फार छान आहे, तरी त्याचा जप नाही बोललेला. असं असलं तरी तरी त्याचा जप नाही करायचा. मग काय करायचं ते तर विचारच केलं पाहिजे सारे. आता त्वमपद म्हणजे काय, असिपद म्हणजे काय, त्वमपद आणि असिपद यांचं ऐक्य कसं होतं हा जो शास्त्रशुद्ध विचार आहे तो साधकांनी केला पाहिजे. आणि असा साधकांनी व्यवस्थित विचार केल्यानंतर तत्पद वाच्य काय, तत्पद लक्ष काय,
आता हे मोठमोठे शब्द मी सांगतोय मोकळा होतोय, कारण आता एवढा विषय आपल्याला काही कव्हर करायचा नाही. फक्त आता आपल्याला जीव म्हणजे काय ते समजून घ्यायचं आणि त्याचं आत्म्याशी ऐक्य होतं म्हणजे काय होतं समजून घ्यायचं. आणि ते समजून घेतलं की आत्तापुरतं आपलं काम झालेलं असतं. म्हणून जपण त्याचा विचारही केला पाहिजे, साधकाने विचार केला पाहिजे. आणि विचार जो आहे तो मनमानी विचार न चालला, शास्त्रशुद्ध विचार लागतो. परमार्थामध्ये फार वैशिष्ट्य आहे. मला असं वाटतं या शब्दयुगाला काडी इतकी किंमत नाही. माझ्या मताने मला असं वाटतं की हे जे भाषा आहे सगळ्या व्यवहारात चालू दे, काय चालतं. परमार्थाला काही किंमत, त्यात काही किंमत नाही. हे जसं ते गुरु सांगतात तसंच आहे, जसं शास्त्रात तसं समज आहे. मला काय वाटतं ह्याची किंमत शून्य आहे. म्हणून परमात्मा श्रद्धेचं एक लक्षण आहे मोठं आहे की मला काय वाटतं हा भाग बाजूला राहतो, माझ्या मताने हे बोलणं बाजूला राहतं. आणि जसं संतांनी सांगितलं असेल, शास्त्रात सांगितलं तसंच आहे तसं स्वीकारायचं. स्वीकारणं परवडत नाही, खरं आहे. झेपत हे खरं आहे. त्यासाठी आज जी तयारी लागते ती नसते, हे खरं आहे. पण असं नसलं तरीसुद्धा त्याच्यात गडबड नाही करायची. ते शास्त्र आहे, त्यात गडबड नाही करायची. म्हणून एक गोष्ट आपल्याला कळली, जप करायचा आहे त्याचा. पण तत्त्वमसी तत्पद वाचक आहे, तत्व लक्षक आहे. त्वंपद लक्षक आहे, तत्पद वाचक आहे. वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय, वगैरे वगैरे. हे सगळं समजावून घ्यायचं. आणि मग असं म्हणतो तो जीव त्याच्याशी होणार म्हणे तत्व हे मी आहे. समर्थांची अशीच होते, पाहावे आपणासे आपण या नाव ज्ञान, ऐक शिष्य ज्ञानाचे लक्षण. असं म्हणून ते म्हणतात पाहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. दोन्हीकडे शब्द येतात, आपणासे आपण शब्द दोन्हीकडे आहेत. याचा अर्थ असा होतो संतांना तेच सांगायचं होतं, एकच तत्व सांगतात, वेगळी मांडणी जरा वेगळी असते, शब्द वेगळे असतात, त्यात काही फरक नाही. मग असं धीर बघितल्यानंतर आपल्याला थोडा आपण विचार करूया, परतो ही पाठीमागे, कुठून परततो, पाठीमागे म्हणजे काय. आता हे शब्द सांगण्याच्या वेळेस सांगताना एक जी मगाशी जे म्हणलो एक थोडं समजून सांगणार आहे ते हे आहे. हे जी माझ्या हातात बॅटरी आहे त्याला आत्मा असं समजायचं. डेमॉन्स्ट्रेशनमध्ये हे समजी फार असते, त्याला आत्मा असं समजायचं. आणि हा जो आत्मा आहे तो प्रकाश याला, ह्या बॅटरीचा प्रकाश, याला भौतिक प्रकाश म्हणतात. आत्म्याला असा प्रकाश नाही आहे. ज्ञानप्रकाश जो आहे त्या ज्ञानाच्या प्रकाशाला आत्मप्रकाशाचं म्हणतात. पण आत्ता समजुतीपुरतं, डेमॉन्स्ट्रेशनपुरतं ह्या प्रकाशावर आपण भागवून न्यायचं आहे. हे खूप लक्षात ठेवायचं. प्रकाश शब्द आल्यावर आपल्या मताने हा प्रकाश दिसतो, बरोबर आहे, व्यवहारात अगदी बरोबर आहे, असं आहे. पण परमार्थामध्ये आत्मप्रकाश शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो, ज्ञानाचा प्रकाश. मागे पुढे जाते ज्ञानाचा उजेड, ज्ञाने मागे पुढे जाते ज्ञानाचा उजेड. ज्ञानदेवांचं वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात यांच्या मागे आणि पुढे ज्ञानाचा प्रकाश सगळे पाकेलेला दिसतो. असं ह्याचा असा अर्थ होतो की ज्ञान प्रकाश शब्दाचा अर्थ ज्ञानाचा होतो. हाच मुद्दा आहे त्यातला. आणि हा जो मुद्दा, हा जो प्रकाश आहे, हा प्रकाश हे बुद्धी नावाचं एक तत्व आहे. ह्याला आता बुद्धी म्हणायचं. आपल्यासमोर जे आहे ही काच, ह्याला बुद्धी म्हणायचं. असं ही काच का घेतली बरं? एकच कारण आहे, बुद्धितत्व शुद्ध असतं आणि शुद्ध असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रकाश फाकतो. आता हे डेमॉन्स्ट्रेशन आहे. आता ही जी बॅटरी आहे हा आत्मा आहे, ही जी आहे बुद्धी आहे. आता हे जे आत्मा आहे ह्या बुद्धीच्या जवळ ठेवलं. आता बुद्धीच्या जवळ ठेवल्यावर सगळा जो प्रकाश आहे यातला या बॅटरीमध्ये फाकला, आपल्या ह्या प्रिझममध्ये फाकला, काचेमध्ये फाकला. आता ही जी काच आहे ती पारदर्शक आहे आणि पारदर्शक असल्यामुळे त्यात प्रकाश फाकतो. आता काच पारदर्शक आहे खरं, पण बुद्धी पारदर्शक नाही, तो बुद्धी शुद्ध आहे. आता काही हे डेमॉन्स्ट्रेशन तेवढं पुरतंच आहे. ह्याच्या पाठी फार जायचं ह्याच्या मागे आपल्याला कळलं काय आहे तेव्हा आपलं काम झालेलं असतं. म्हणून ही बुद्धी जी आहे ही स्वच्छ असते आणि स्वच्छ जो जन्नस असतो त्या स्वच्छ पदार्थामध्ये प्रकाश फाकणं सोपं लागतो. आता उदाहरणार्थ या जागी दगड असता जो हा प्रकाश नसता फाकला, ही काच आहे, बुधात प्रकाश फाकतो. म्हणून बुद्धी स्वच्छ आहे, बुधा आत्मप्रकाश फाकतो त्याच्यात. आणि हे काच स्वच्छ आहे म्हणून बॅटरीचा प्रकाश होतो. अशा पद्धतीने बरोबर बसवून घेतली घडी की आपल्याला कळत जातं. या दोन्ही मिळून जीव म्हणतात. आता जीव शब्द जो आहे, जीव चैतन्य नावाचा शब्द आहे, त्यातला चैतन्याचा भाग तो हा आहे आणि बुद्धीचा भाग तो हा आहे. आणि हे जे चैतन्य आहे हे ह्यातल्या चैतन्यावर वेगळं नाही आहे. उलटं करायचं. ह्यात जे चैतन्य आहे त्याला असं नाही वाटतं का ह्यातलं चैतन्य वेगळं आणि हे चैतन्य वेगळं, असं नाही आहे. ह्या चैतन्याला लक्षात घ्यायचं, ह्या प्रकाशाला लक्षात घ्यायचं, हा प्रकाश मी आहे. आता थोडं लक्षात घेतलं तर कळायला सोपं आहे. हे जे प्रकाश आहे या काचेतला प्रकाश, तो असं म्हणतो की ह्यातला जो प्रकाश आहे तो मी नाही आहे, हा जो प्रकाश आहे तो मूळ मी आहे. आणि हे समजावून ह्याच्या उद्देशाने हे सगळ्याचा प्रयोग चालला आहे, तो या एकाच गोष्टीसाठी चालला आहे. म्हणून आता पुन्हा आपण परतोरी पाठीपुरी टाके. आता ह्यातला जो प्रकाश आहे
हा प्रकाश जिथून आला तिथे पाठीमागे वळतो. इथून आला आहे परतो आणि पाठीमागे. आता पाठीमागे आता इथे डेमॉन्स्ट्रेशनमध्ये आहे, काच मागे आहे, बॅटरी पुढे आहे, तो परतो आणि पाठीमागे यातला जो प्रकाश आहे हा पाठीमागे म्हणजे दिसतो आपला सोर्स आहे त्या सोर्सकडे येतो, पाठीमागे ठाके. आणि आपण पे देखील हा ह्यातला प्रकाश आहे, तर ह्यातल्या प्रकाशाला पाहतो. आता पाहतो हा शब्द कवितेतला आहे, काव्यातला आहे. पाहतो शब्दाचा अर्थ याला ह्या प्रकाशाचा ज्ञान होतं, यातल्या प्रकाशाचा ज्ञान होतं. परतो ही पाठीमागे ठाके इथे येऊन थांबतो. आपण पे देखे. आता ह्याचा अर्थ असा होतो ह्यातलं जे प्रकाश हाच मी आहे असं त्याला शास्त्राने सांगितलेलं असतं. शास्त्र असं म्हणतात हा जो प्रकाश आहे वेगळा, हा तो वेगळा प्रकाश तू नाही आहेस, हा जो मुख्य प्रकाश आहे जिथून हा प्रकाश आला ते तू आहेस. आपण पे देखे, देखत की ओळख आहे. आणि हा जो प्रकाश आहे इथे पोचला बरोबर म्हणतो हे मी आहे. आता हे जर नीट लक्षात घेतलं तर हे म्हणतो हे मी आहे. मी म्हणजे कोण? यातला प्रकाश. हे म्हणजे कोण? हा प्रकाश. हा जो प्रकाश आहे यातला तो म्हणतो हे मी आहे. आणि याला म्हणतात अहम. सहा अहम. हातच्या लगीसारखं दिसते खेळ, हे पण अर्थ असा होतो हे सारखं सहा हे मी आहे, हे मी आहे, हे मी आहे, अशी सोहम साधना आहे. आणि अशी सोहम साधना समजून करायची असते. सोहम 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 असा जप केल्याने होत नाही. एकदा सोहम म्हटलं की आपलं नीट समजलं असेल तर काम झालं पाहिजे. आणि नीट समजलं नसेल तर मग रामकृष्ण हरी म्हणायचं दुसरं काही पर्याय नसेल. पण एकदाचं आकलन झालं ते आकलन पुन्हा पुन्हा करवून घ्यावं लागत नाही. एकदाच ते आकलन होऊन जातं. पण होईपर्यंत मात्र पंचायत असते. आणि याचं कारण आहे ही जी बुद्धी आहे या बुद्धीमध्ये अनेक दोष असतात, ती स्वच्छ नसते. ती स्वच्छ झाल्याशिवाय यातला प्रकाशाला हा प्रकाश मी असा अनुभव घेता येते. म्हणून परमार्थामध्ये जे चित्तशुद्धी, चित्तशांती वगैरे असं म्हणतात, चित्ताचं चैतन्यातलं आहे असं देखील 3 टप्पे सांगितले. चित्तशुद्धी हे शुद्ध राहायला पाहिजे. चित्तशुद्धी. दुसरी शुद्धी कोणती? चित्तशांती. हे शांत पाहिजे. आणि हे शांत, हे शुद्ध आणि शांत असेल असं थरथरणं नसेल तर त्याला या प्रकारचं होणार नाही. हळूहळू डेमॉन्स्ट्रेशनची सृष्टी आपण समजून घेऊया. तर आपण एक कळलं परतोरी पाठीमागे ठाके. आपण पे देखे, देखत की ओळखे, तत्व म्हणे तत्व हे मी आहे याला कळतं. आता हा एक उदाहरण आहे. त्यापेक्षा आणखी एक उदाहरण घेऊया दुसरं की ते समजायला थोडं सोपं आणखी नाही. एक भिंत असते, त्या भिंतीवरती एक कौलारू घर असतं. ते कौलारू घरातून एक कवडासा असतो, छिद्रातून कवडासा असतो, तो भिंतीवरती कवडासा पडतो. आता 3-4 गोष्टी आवश्यक आहेत. एक सूर्य पाहिजे, एक भिंत पाहिजे, तर छिद्र पाहिजे. 3 गोष्टी असल्याशिवाय कवडासा होणार नाही तयार. तसं इथे सुद्धा असंच आहे की हे 3 असल्याशिवाय जीव चैतन्य तयार होत नाही. हे पाहिजे आणि त्यातला प्रकाश पाहिजे. 3 झालं की जीव चैतन्य नावाची गोष्ट तयार होते. तोपर्यंत नुसतं चैतन्य असतं, जीव चैतन्य असतं. या उपाधीमुळे त्याला जीव चैतन्य म्हणतात. आता इथं तसंच आहे. या 3 गोष्टी जर नसतील, भिंतही पाहिजे, छिद्रही पाहिजे, सूर्यही पाहिजे. आता हा जो कवडस आहे, समजा असं करूया हे छिद्र बुजवूया. कौलातलं जे छिद्र आहे ते बुजवून टाकूया. कौलातलं छिद्र बुडवल्याबरोबर तो कवडासा आहे तो जणू काही पाठीमागे जातो. तर वास्तविक हे समजुतीसाठी उदाहरण दिलेलं आहे. या पलीकडे त्यात काही नाही. तो कवडासा येत नाही, जात नाही, कारण कवडासा अचेतन आहे. पण आपल्या समजुतीसाठी आपण हे सगळं करून समजून घ्यायचं की ते छिद्र बुजलं तर जो कवडासा आहे तो जणू काही पाठीमागे जातो. पाठीमागे जाऊन जणू काही पुन्हा सूर्याशी मिळतो. जिथून तो निघाला तर छिद्राच्या निमित्ताने कवडासा झाला. छिद्र नसतं तर कवडासा नसता झाला. तसंच आहे, बुद्धी नसती तर जीव चैतन्य नसतं झालं. असं बसवून घेतलं. या घड्या बसवण्यासाठी हे सगळे उपाय आहेत. आणि याचा उपाय कळले की मला मी ब्रह्मा असा अनुभव येण्यासाठी जेवढी व्यवस्था करता येईल तेवढी व्यवस्था शास्त्रकारांनी केलेली आहे. आणि एकदा शास्त्रकारांची जी आहे बसवून घडी बसवून द्यायची जी काही एक कला आहे, त्यांच्यापाशी जी काही कुवत आहे, ताकद आहे, ती ताकद आम्ही ॲप्रिशिएट केली पाहिजे. आणि त्यांच्या मदतीने हे समजून घेतलं पाहिजे सगळं. आता जो कवडस आहे परतोनी पाठीवर ठाके. आपण देखत घेऊ आहे. तर कवडस असा म्हणतो सूर्यापाशी गेल्याबरोबर हा प्रकाश मी आहे. मग कवडसच आहे. आता बघा दोन्ही साम्य कसं आहे. सूर्य गोल आहे, कवडसाही गोल असतो. सूर्याला भरपूर भयंकर प्रकाश आहे, कवडसाला
असलाच टेम्परेचर घेतलं सूक्ष्म थोडा फरक कवडाशाच्या टेम्परेचरमध्ये आणि भिंतीच्या टेम्परेचरमध्ये बसली आपल्याला सूर्याला उजेड याला उजेड. आता बघा ते अल्पसाक्षी वगैरे हे आपल्याला जे आहे ते सगळं ह्याच्यावरून कळतं. तो सर्वज्ञ सर्वसाक्षी नाही हा, तो मूळचा प्रकाश होतो. त्याचा जो प्रकाश आहे तो कवडाशाच्या रूपाने भिंतीवर पडतो. तसंच आहे की आत्मप्रकाश जो आहे तो जीवचैतन्याच्या रूपाने ह्या बुद्धीच्या निमित्ताने आपल्याला पडतो. असं बसवून घेतली घडी म्हणजे दोन्ही सूर्य विसरायचा, कवडासा विसरायचा, हेही विसरायचं. फक्त शास्त्रशुद्ध पद्धतीने जेव्हा मला श्रीगुरू सांगतात ते तू आहेस त्यावेळेला शास्त्रशुद्ध पद्धतीने ते मी आहे असा अभ्यास करायचा. आणि अभ्यास करायला त्या अभ्यासात सातत्य राहतं आणि अभ्यासासाठी बुद्धी जेव्हा स्वच्छ आणि शांत राहते. जरा हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत परमार्थामध्ये. आपली बुद्धी जी आहे ती अत्यंत शांत पाहिजे, अत्यंत स्वच्छ पाहिजे. शास्त्र सांगतं की कर्माने चित्त शुद्ध होऊन जातं आणि उपासनेने ते शांत होतं. म्हणून कर्म आणि उपासनेचं फार मोठं महत्त्व जे आहे परमार्थ शास्त्रामध्ये. असं एक लक्षात घ्या, कर्मावर बोलणं उपासनावर बोलणं हे एलिमेंटरी बोलणं आहे आणि मुख्य बोलणं पुढेच राहतं असं कदापि समजून नये. याचं कारण आहे आधी कळस मग पाय असं देवत. आधी पाया स्वच्छ पाहिजे, पण व्यवस्थित पाहिजे, मग त्या पायावर इमारत उभारता येते. म्हणून चित्तशुद्ध आणि स्वच्छ असणं अत्यंत आवश्यक आहे. चित्तशुद्धी होते ती निष्काम कर्माने होते, चित्तशांती होते निष्काम उपासनेने होते. थोडा एक दृष्टांत घ्या. समजा एक सरोवर आहे पाण्याने भरलेलं, वरती सूर्य तळपतोय. पाणी जर शांत असेल तर सूर्याचं प्रतिबिंब त्यामध्ये अत्यंत स्पष्ट होईल. आणि स्वच्छ गढूळ नसेल तर ते प्रतिबिंब जसं आहे तसं येईल. पाणी जर गढूळ झालं तर सहज स्पष्ट दिसणार नाही. आणि पाणी जर हालचाल असेल तर ते शांत राहणार नाही, ते प्रतिबिंब हालेल त्याच्याबरोबर. असं होता कामा नये. म्हणून त्यासाठी चित्त चंचल असता कामा नये, अशुद्ध असता कामा नये. आणि अशुद्ध आणि शांत, शुद्ध आणि शांत चित्त झालं की त्याच्यामध्ये आत्मप्रकाश जो आहे त्या आत्मप्रकाशाचा जसा अनुभव यायला पाहिजे तसा अनुभव येतो. म्हणजे फार मोठी जबाबदारी असते आपलं चित्त शुद्ध आणि शांत झालं पाहिजे. आता शुद्ध कशाने होतं सांगितलं, निष्काम कर्माने होतं. आणि अशांत कशाने होतं, निष्काम कर्माने. या दोन्हीमध्ये निष्कामतेचं फार महात्म्य आहे. आणि हे निष्कामतेचं महत्त्व आपल्या ह्याच्यात झालं नाही तेव्हा आपल्या हातून फारसं काही तडीला जाणार नाही. कर्म हे निष्काम पाहिजे, उपासना हे निष्काम पाहिजे. दोन्ही निष्काम असले तर बुद्धी स्वच्छ आणि शांत होते. बुद्धी स्वच्छ आणि शांत झाली तर त्याच्यामध्ये स्वरूपाचं प्रतिबिंब बरोबर जसं पडतं ते शांत असतं आणि ते मी आहे असा अनुभव यायला सोपं राहतं. जर ते प्रतिबिंब सारखं हलत असेल तर मीच आणि त्याचा संबंध जो आहे तो बिघडून जातो. अशा पद्धतीने परमार्थशास्त्र जे आहे ते तर व्यवस्थित समजावून घेतलं. एक मोठी जबाबदारी आपल्यावरती की परमार्थशास्त्र नीट समजावून घेतलंच पाहिजे. आता तुकाराम महाराज आहेत, रामदास स्वामी आहेत, नामदेव महाराज आहेत, हे सर्वांना आपण भक्त शिष्य असं समजतो किंवा भक्त संत असं समजतो. असं आहे, संतांच्यावरती शिक्के मारण्याचं आम्ही काम करत असतो की कोणीतरी ज्ञानी शिष्य आहे आणि कोणीतरी भक्त शिष्य आहे असं काही नसतं. एक प्राधान्य कशाचा असता फरक असतो. उदाहरणार्थ ज्ञानदेव आहेत, उदाहरणार्थ ते ज्ञानावर भर जास्त आहे. नामदेव महाराजांचा भक्तीवर विचार आहे, पण नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये ज्ञानासंबंधी पुरेपूर विचार आहे. नामदेव महाराजांच्या अभंगाचा विचार केला तर त्यांना उपदेश होण्याआधीचा अभंग, उपदेशानंतरचा अभंग यामध्ये फरक दिसतो. त्याचं कारण आहे त्यांना ज्ञान झालेलं आहे, पण ते त्याच ज्ञानाला त्या ज्ञानाचे असतं आत्मनावाचं त्याला ते विठ्ठल म्हणतात. तुकाराम महाराजाला विठ्ठल म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजाला विठ्ठल म्हणतात. बोलताना भाषा त्यांची भक्तीच्या क्षेत्रात विठ्ठलाची असते, पण वेदांतशास्त्राच्या भाषेमध्ये ती भाषा आत्म्याची असते किंवा ज्ञाना ब्रह्माची असते. हे फरक जर आम्ही लक्षात घेतलं तर संतांवर चुकूनही शिक्के मारू नयेत किंवा हे भक्त संत आहेत, हे ज्ञानी संत आहेत, हे योगी संत आहेत असं शिक्के मारायचं कारण नाही. प्राधान्य कशाचं असतं, मग आपल्याला कोणतं झेपतं त्यातलं. आमच्या झेपतं ते भक्तिप्रधान जे ज्ञान असतं ते आम्हाला झेपतं आणि ते ज्याला झेपतं तोही बरोबर आहे आणि नुसतं ज्ञान ज्याला होतं तोही तितकाच बरोबर आहे. त्याला ते झेपतं म्हणून तो श्रेष्ठ आहे, याला हे झेपतं म्हणून हा कनिष्ठ आहे असं नाही. कारण एकदा ज्ञान झाल्यानंतर त्यात श्रेष्ठ कनिष्ठ भाग राहत नाही. आता हे सगळे मुद्दे जे असतात परमार्थशास्त्रातले हे समजून घेतले तर द्वैत ज्या ज्या कारणाने निर्माण होईल, भेद ज्या ज्या कारणाने निर्माण होईल ते सगळी कारणं जे आहेत हळूहळू पुसून टाकायची. आणि पुसून टाकल्यानंतर अद्वैतशास्त्र जे आहे, केवळ अद्वैत ज्याला म्हणतात, शंकराचार्यांचं, ज्ञानदेवांचं, तुकोबारायांचं, समर्थ रामदास स्वामींचं, सगळ्यांचं केवळ अद्वैत आहे. त्या परंपरेमध्ये जे आपल्या भारतीय परंपरा आहे, समर्थांची परंपरा आहे, सगळं त्या परंपरेतले.
आणि त्या परंपरेप्रमाणे एक एक परंपरा कुठली तरी भक्कम धरून जावं. थोडं इकडे ऐकायचं थोडं इकडे ऐकायचं असं नाही करू. ह्याच काय आमच्या समाजामध्ये असं काय, समजा मी परमार्थाला लागलो असं प्रत्येक कळलं तर त्याला जे हातात लागेल ते पुस्तक तो मला वाढून देतो. हे वाचा हे वाचा हे वाचा असं. त्यामुळे मी सगळंच वाचतो आता. मी नेहमी गमतीने सांगतो, कोणी गोंधळकर महानचे रोजची प्रवचन ऐकली वाचली आणि कोणी जे कृष्णमूर्तींचं प्रवचन वाचलं त्याचा प्रचंड गोंधळ झालेला होणार. तर एक म्हणतात श्रीगुरू अस्तित्वात नाहीत, एक म्हणतात गुरुशिवाय चालत नाही. आता अशा पद्धतीने विचार केला तर विरोधी गोष्टी ज्या आहेत त्या विरोधी गोष्टी शाळ्या माणसाने वाचल्या तर त्याच्यावर बहुश्रुत व्हायचं नाही आहे. परमार्थामध्ये काही गोष्टी फार भक्कम पाहिजे. मला बहुश्रुत नाही व्हायचं. हे काय म्हणतात हे काय म्हणतात, त्यांचं मत काय त्यांचं मत काय हे मला नाही जाऊन घ्यायचं. मला एक कुठली तरी सिस्टीम स्वीकारायचे, त्या सिस्टीममध्ये पुढे जायचे, पुढे जाऊन त्यांना जे मिळालं ते मला मिळवायचे. ही जी महत्त्वाकांक्षा आहे ही महत्त्वाकांक्षा परमार्थात ह्या पद्धतीची आहे. त्यांना जे मिळालं ते मला मिळालं पाहिजे. नाही तर काय, नाही तर एक विचार असतो, सगळे मार्ग एकाच ठिकाणी जातात असं म्हणतात. थाटात चालतात, थाटात चालता का? पण हे सांगणारे कुठल्याच मार्गाने ते गेलेले नसतात. आता काय आहे, टाळ्या घ्यायला हे चांगलं वाक्य आहे. सर्व मार्ग एकाच ठिकाणी जातात. त्यामुळे कुठे तुम्ही कुठल्या तरी मार्गाने या, आज या उद्या त्या येऊ द्या. त्या माऊलींची गोवी आहे, आगा उदारी व्यवस्थित असं काही वाडा दिसतील तरी त्या काय चालेल ते सांगे बघ. दृष्टांत फार छान दिलं. ज्ञानेश्वर म्हणतात की एक टेकडी असते, डोंगर असतो, त्याच्यानं अनेक पायवाटा असतात, गुराच्या चरडीच्या वाटा असतात. तर सूर्य उगवल्यावर सगळ्यात दिसायला लागतं. मग सगळ्या वाटा दिसायला लागल्या म्हणून सगळ्या वाट्याने चालत जायचं का? थोडं ह्या वाट्याने थोडं ह्या वाट्याने थोडं असं करायचं का? एक वाट घ्यायची वर जायचं. वर गेला तर कळू दे सगळ्या वाटा इथे झाल्यात म्हणून. आधीपासूनच जर मी न म्हणाला सगळ्या वाटे तर कुठल्याच वाटेने गेलो नाही तर तुमच्या हातात काय राहिलं मग? देवघर राहिलं वरती. अशी कुठेही फजिती आहे. या अशी फजिती स्वतःची कधी करून घेऊ नये. एक सिस्टीम जरा नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट, फॉरगेट द सिस्टीम. हे सिद्धांत कायमचा लक्षात ठेवला तो परमार्था फार सोपा होतो आणि नीट लक्षात ठेवलं ते भटकंती होते सगळीकडे. आणि अशी भटकंती करून आजपर्यंत कोणाला काहीही मिळालं नाही. बहुविंडता सौख्य होणार नाही. समर्थ झालं तुम्ही ह्या संप्रदाय हा संप्रदाय तो संप्रदाय सगळ्यांच्या मागे गेला तर तुम्हाला आत्मसुख जे म्हणतात ते आत्मसुख कधीच मिळणार नाही. नाही तर कुठेही काही असं आम्ही त्यात असतो अशी पद्धत तो थाट असतो. परमार्थ थाटाची गोष्ट नाही, ही प्रत्यक्ष कृतीची आणि फॉलो करण्याची गोष्ट आहे. तिथं लक्षात ठेवलं आपलं तर व्यवहारातले निकष इकडे उपयोगी पडत नाहीत हे लक्षात ठेवायचं. आणि व्यवहारातले निकष म्हणजे काय, आम्हाला सगळ्या गोष्टी इंटरेस्टेड आहे. मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटी न चालू आहे. परमार्थात व्यवहारात सगळं चालू आहे, काय चालायचं ते परमार्थामध्ये एकच फॅसेट पाहिजे म्हणती नाही. आणि ह्या पद्धतीने बरोबरच पुढे गेलो आपण आपल्याला जे व्हायचं ते होत मिळतं. उद्या दुसरा विषय. तरी त्याचा